नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी, बाळाला भरपूर सारी पोषण तत्व मिळण्यासाठी बाळाला पूरक पौष्टिक आहार देणं गरजेचं असतं. आज आपण 6 ते 24 महिन्याच्या बाळासाठी किंवा त्यानंतरच्याही लहान मुलांना देऊ शकता अशी पौष्टिक, चविष्ट आणि मुलं आवडीने खातील अशी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले लाईक, कमेंट, शेअर करा. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा खीर बनवण्यासाठी मी हा मोठा साबुदाणा घेण्याच्या ऐवजी हा लहान साबुदाणा वापरते. म्हणजे तो छान शिजला जातो आणि बाळालाही तो व्यवस्थित खाता येतो. याच्यामध्ये कोणतेही पौष्टिक तत्व कमी जास्त नसतात, फक्त आकार लहान असतो. त्यामुळे ते बनवायला आणि शिजवायला सोपं पडतं आणि जास्त वेळ अगोदर तो भिजत घालण्याचीही आवश्यकता नसते. जर मोठा साबुदाणा वापरत असाल तर तो साधारण 4 तास भिजवून घ्यावा लागतो. हा लहान वापरत असाल तर 10 मिनिट तो गरम दुधामध्ये भिजवला तरीही चालतो. बाळाचं वजन छान वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी, जुलाब किंवा पोटासंबंधीच्या तक्रारी कमी करण्यासाठी साबुदाणा मदत करतो. अर्धा तास मी हा कोमट दुधामध्ये साबुदाणा भिजत घातला होता आणि तो छान फुलून आलेला दिसून येत आहे. आता मी साबुदाणा खीर बनवण्यासाठी या ठिकाणी दूध गरम करून घेतलेलं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही हा पाण्यामध्येही बनवू शकता. तर दूध व्यवस्थित उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साबुदाणा शिजवून घेऊया. साबुदाणा कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, आयर्न, व्हिटॅमिन के नी समृद्ध असतो. त्यामुळे त्याचे भरपूर सारे फायदे बाळाला होतात. आता दूध व्यवस्थित उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये हा आपण भिजत घातलेला साबुदाणा घालते आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटात तो छान शिजून येतो. साबुदाणा शिजल्यानंतर तो व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला दिसतो आणि खिरीला व्यवस्थित दाटसरपणा येतो. तुमच्या बाळाला ज्या पद्धतीने घट्ट किंवा पातळ खीर आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही खीर बनवू शकता. आता मी याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये गूळ, ड्रायफ्रूट पावडर, थोडंसं खजूर आणि केशर घालते आहे. तुम्ही याच्यामध्ये एखादं फळ हे देखील मॅश करून घालू शकता किंवा भाजीमध्ये जर घालायचं असेल तर बीट, भोपळा, बटाटा किंवा बाळाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्याही याच्यामध्ये किसून घालू शकता आणि त्या व्यवस्थित याच्यासोबत शिजवून घेऊ शकता. आता ही खीर कोमट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घालते आहे आणि मी बाळाला ती सर्व करणार आहे. गूळ गरम असताना जर तुम्ही घातला तर त्यातील दूध फाटतं आणि खीर खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्विंगच्या वेळी म्हणजे खीर कोमट झाल्यानंतरच त्याच्यामध्ये गूळ घाला. म्हणजे त्याची पौष्टिकता अधिक वाढेल आणि गोडसर चव असल्यामुळे बाळही ती खीर अगदी व्यवस्थित खाईल. बऱ्याचदा पालकांना प्रश्न असतो की साबुदाणा बाळाला पचेल का? तर हा साबुदाणा व्यवस्थित शिजवून घेतलेला असतो. त्यामुळे तो बाळाला सहज पचन होतो. आता त्याच्यामध्ये मी सर्विंगच्या वेळी थोडंसं तूप आणि वेलची पूड घालते आहे आणि याचा खमंग असा वास सुटलेला आहे आणि माझ्या बाळाला ही खीर खूप आवडते. तर अशा पद्धतीची खीर तुम्हीही तुमच्या बाळाला करून देऊ शकता आणि भरपूर सारे लाभ बाळाचं वजन वाढण्यासाठीही, विटॅमिन्स आणि मिनरल्स बाळाला मिळण्यासाठी एक पूरक पौष्टिक आहार म्हणून तुम्ही बाळाला ही खीर देऊ शकता. अशाच पद्धतीचे आणखीनही लहान बाळाच्या आहाराच्या रेसिपीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर आपण पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर सुजान संगोपन या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.